ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलेल्या बीएमसी निवडणुकीत वापरलं जाणारं पाडू मशीन नेमकं आहे तरी काय? त्या मशीनवर आक्षेप का घेतला जातोय? बरं, या मशीनवर आक्षेप घेतला जातोय तर ही मशीन काम कसं करते आणि त्या मशीनबाबत ठाकरेंचं म्हणणं काय, सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता बीएमसी निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाबद्दल म्हणजेच या पाडू मशीनबद्दल आपण समजून घेणार आहोत। ही मशीन नेमकी काम कशी करते? तर पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलियरी डिस्प्ले युनिट, म्हणजे हे एक सहाय्यक यंत्र आहे। हे निवडणूक आयोगाने का आणलंय तर हे मशीन मुख्यतः बॅकअप युनिट म्हणून काम करणार आहे। म्हणजे जर ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमध्ये काही तांत्रिक अडचण आली तर पाडू मशीन वोटिंग युनिटशी जोडून त्यातली मतं थेट कागदावर प्रिंट स्वरूपात प्राप्त करता येणार आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे तर मतमोजणीची प्रक्रिया ही सुलभ आणि वेगवान होणार आहे आणि तांत्रिक अडचणींमुळे जो प्रक्रिया थांबण्याचा धोका असतो तो सुद्धा या पाडू मशीनमुळे कमी होणार आहे। आता पाडू मशीन आधी कुठलं मशीन वापरलं जायचं तर मुंबई महापालिका निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे जे आपल्या सगळ्यांचा परिचयाचं आहे ते ईव्हीएम हे मतदान आणि मतमोजणी या दोन्ही गोष्टींसाठी वापरलं जातं। पण मतमोजणीच्या वेळी कधी कधी ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमध्ये तांत्रिक अडचण येऊ शकते। मग अशा परिस्थितीत मतमोजणीचा वेग कमी होतो आणि मग त्यात अडचणी निर्माण होतात। मग यासाठी प्रशासनानं खरं तर मुंबई महापालिकेला आतापर्यंत 140 पाडू युनिट्स हे दिलेले आहेत। आता हे फक्त आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणार आहे असं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे सर्व मतदान केंद्रांवर याचा नियमितपणे सर्रास वापर होणार नाहीये। आता राजकीय नेत्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींच्या मते या यंत्राच्या वापराबद्दल माहिती वेळेवर देण्यात आली नाही, त्यामुळे त्यांचं खरं तर तसा आक्षेप आहे। तर प्रशासनाचं म्हणणं असं आहे की हे फक्त एक बॅकअप युनिट आहे आणि त्यामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक आणि नियमित आणि स्पीडी होईल। आता हे प्रशासनाचं म्हणणं आहे। आता ज्या नेत्यांविषयी आपण म्हटलं, खरं तर या मशीनवर सर्वात आधी कोणी आवाज उचलला असेल तर तो राज ठाकरेंनी। म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत भेट झाली आणि त्यानंतर खरं तर ज्यावेळी माध्यमांशी बोलत होते त्यावेळी राज ठाकरेंनी या पाडू मशीनसह काही महत्त्वाचे सवाल हे निवडणूक आयोगाला विचारलेत। आता राज ठाकरेंनी काय प्रश्न विचारलेत ते म्हणजे, काल संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपलाय तरी आज प्रचाराला मुभा कशी दिली? आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडण्यात आली? मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा मतदारांना भेटण्याचं अधिसूचना ही आज का काढली? म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजेच काय तर पाडू नावाचं मशीन हे नव्या मशीन का जोडलं जात आहे आणि या मशीनचा जर वापर होणार असेल तर त्याची राजकीय पक्षांना आधीच माहिती का देण्यात आली नाही? त्यामुळे सरकारला हव्या त्याच गोष्टी निवडणूक आयोग करतंय का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। आता राज ठाकरेंच्या निवडणूक आयोगावरील टीकेवरून खरं तर बावनकुळेंनी त्यांचा समाचार घेतला आणि बावनकुळेंनी त्याला वेगळ्याच अर्थानं प्रत्युत्तर सुद्धा दिलं। बावनकुळे काय म्हणाले की निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे आम्हाला कार्यकर्त्यांच्या घरी जाता येतं, कुठलंही पत्रक न देता, प्रचार न करता भेट घेता येते। आता हे नियमात आहे, तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंना काय वाटतं किंवा राज ठाकरेंना काय वाटतं की त्यांचा पराभव होणार आहे आणि ते पराभवापूर्वीची तयारी करतायत। ईव्हीएम मशीनला दोष देत आहेत। जेव्हा काँग्रेस जिंकतं तेव्हा मशीन दोषी नसतं का? ईव्हीएमला दोष देऊन पराभवाची तयारी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे करतायत का, असा सवाल एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलाय। मग प्रश्न येतो की पाडू मशीन ही फक्त मुंबईपुरतीच काय? तर पाडू मशीन ही फक्त मुंबईपुरती नक्कीच नाही आहे, तर राज्य निवडणूक आयोगानं ही यंत्रणा ईव्हीएमसाठी बॅकअप पर्याय म्हणून विकसित केली आहे। म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक ही मोठ्या प्रमाणात होते, इथे जास्त वॉर्ड्स आहेत आणि जास्त ईव्हीएम असलेली निवडणूक असल्यामुळं पहिल्यांदाच बीएमसी निवडणुकीत या यंत्रणेचा म्हणजे पाडू मशीनचा वापर होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाला गरज वाटली तर इतर महापालिकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भविष्यात पाडू मशीन वापरता येऊ शकते। आता या मशीनबद्दल किंवा या मशीनवरून वाद का होतोय? कारण ही मशीन पहिल्यांदा वापरात येते। राजकीय पक्षांना याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे। याबाबत खरं तर निवडणूक आयोगाने त्यांना कल्पना दिली नाही आहे किंवा त्यांना माहिती दिली गेली नाही आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे पाडू ही फक्त मुंबईतच का असा सवाल सुद्धा त्याकडून उपस्थित होतोय। तरी आता पाडू मशीन केवळ मुंबईसाठी बनवलेली नाही, पण सध्या तिचा वापर हा फक्त मुंबई महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित ठेवण्यात आलाय। दरम्यान परवा बीएमसी निवडणुकीत आता पाडू मशीनचा वापर प्रत्यक्षात कसा होतो याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.